अजितदादा पवार यांचा रायगडचा शेवटचा दौरा झाला आणि तो दौरा नागोठण्याचा होता. उद्धव ठाकरे सेनेचे राज्यातले जे ज्यांच्याकडे पाहिलं जातं रायगडचे मोठे नेते असे किशोर जैन यांनी नुकताच अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या जाहीर प्रवेशासाठी या ठिकाणी अजितदादा पवार हे रायगडच्या नागोठण्यामध्ये आले होते. ते किशोर जैन आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत. सर, आपलं स्वागत आहे टीव्ही 9 मध्ये. नमस्कार. आपल्या जाहीर प्रवेशासाठी अजितदादा हे नागोठण्या ठिकाणी आले होते. रायगडचा हा त्यांचा शेवटचा दौरा ठरलेला आहे. आपण उद्धव ठाकरे सेनेमध्ये असताना रायगडचे एक मोठे नेते म्हणून आपल्याकडे पाहिलं जायचं आणि आपल्याच या जाहीर प्रवेशासाठी अजितदादा आले होते आणि शेवटचा दौरा ठरला. कसं पाहता याकडे? दादांची माझी कधी ओळख नव्हती. मला ते किशोर जैन आहे असं कधी त्यांना माहिती नव्हतं आणि पहिल्यांदाच त्या दिवशीची ओळख होती आणि माझ्याच प्रवेशासाठी ते अख्ख्या महाराष्ट्राचे इलेक्शन असताना पण नागोठण्यामध्ये एका कार्यकर्त्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून आले. त्यावरून माझ्या असं लक्षात आलं की कार्यकर्त्याला मोटिवेट कसं करायचं, कार्यकर्त्याला मोटिवेट केल्यामुळे पक्ष कसा वाढतो, हे दादांनी त्यांच्या भाषणामध्ये जे काय मुद्दे मांडले त्यात माझ्या 30 वर्षाच्या सार्वजनिक जीवनाचा आलेख त्यांनी मांडला आणि मी घेतलेला पक्ष परिवर्तनाचा निर्णय त्याची जोड त्यांनी अशी दिली का आम्हीसुद्धा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाबरोबर गेलो. याचं कारण सत्तेमध्ये जाणं आम्हाला काळाची गरज होती आणि कार्यकर्ते विकासाचे विजन हे सत्तेशिवाय टिकू शकत नाही, म्हणून किशोर जैन यांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे असं जाहीर भाषणामध्ये माझी बाजू घेऊन सांगणारे अजितदादा, त्यांच्याबद्दल त्यांच्यासोबत काम करण्याची खूप अपेक्षा होती, खूप इच्छा होती, खूप विकासाचे विजन माझे होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. मला तर असं वाटते आता दादा उपमुख्यमंत्री पदावर अनेक वेळा राहिले, परंतु मुख्यमंत्री होण्यासाठी परत त्यांनी जन्म घ्यावा आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद त्यांनी घ्यावं असं मला आजही वाटते. एकंदरीत आपण आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि राष्ट्रवादीकडनं आपल्याला नागोठणेकरांचं तिकीट देखील मिळालेलं आहे. कुठेतरी प्रचार आता थांबलेला आहे, प्रचार करायचा नाही असं आपण आता पक्षाने ठरवलेलं आहे. लोकांपर्यंत आपण कसे पोहोचणार आहात? नाही, हजारो कार्यकर्ते या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पूर्वीचे माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक वर्षाचे सरपंच आहेत, सदस्य आहेत, माजी सरपंच आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत. भारतीय जनता पक्षसुद्धा या मतदारसंघात त्यांचे आमदार असल्यामुळे मजबूतीने उभा आहे. हे सर्व कार्यकर्ते जर बघितले तर वेगळा प्रचार करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. माउथ पब्लिसिटीमध्ये पण हा प्रचार चांगला होऊ शकतो, होतोय आणि जाहीर प्रचार, जाहीर सभा वगैरे ह्या आता थोडंसं मानसिकता आमची पण दादांच्यामुळे थोडी आम्ही जरा मनामध्ये जरा दुःख आहे. पण कार्यकर्ते सगळे जोमाने कामाला लागलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी पत्रकं वाटणं, घड्याळ प्रत्येकाच्यामध्ये पाठवणं, कमळ आणि आपण एकत्र आहोत हे दाखवणं हे सगळं कार्यकर्ते हिरिरीने काम करत आहेत. लोकांच्या मनामध्ये किशोर जैन म्हणजे धनुष्यबाण असं बिंबलेलं आहे आणि आता अचानक घड्याळ. काय वाटतंय? नाही, मुळात धनुष्यबाण हा गेले 2-3 वर्षापासून चोरलेला आहे. तो आमच्यासोबत नाहीच आहे. आमच्यासोबत मशाल आली होती आणि नंतर मशालीचं इलेक्शन काय परत माझ्याकडून कधी मी उमेदवारी किंवा इलेक्शन झालेच नाही महाराष्ट्रामध्ये 3 वर्षामध्ये. त्यामुळे आता घड्याळ चिन्ह जे आहे हा राष्ट्रवादी पक्षाचा आहे. राष्ट्रवादी पक्षाची मूळ मंडळी सगळी जी आहे इथली मतदार आहेत ती पण मोठ्या प्रमाणात आहेत आणि लोकांना जो काही संभ्रम वाटतो असा काही संभ्रम आता राहिलेला नाही. गेल्या अनेक दिवसापासून जो प्रचार चालू आहे, अजितदादा आले, चांगली जाहीर सभा झाली, आदितीताई आल्या, या सगळ्या घड्याळाच्या आहेत. त्यामुळे त्या घड्याळाच्या ठिकाणी किशोर जैन असतो आणि हजारो लोकांना ते लोक मार्गदर्शन करत आहेत, तर घड्याळ हे सगळ्यांना आता कळलेलं आहे. त्यामुळे ती अडचण आता काही तशी राहिलेली असं वाटत नाही. आपल्या विरोधकांकडून आपल्या मतदारसंघामध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा प्रचार केला जातोय. मराठी उमेदवारालाच निवडून द्या असा देखील प्रचार त्यांच्याकडून केला जातो. याकडे आपण कसं पाहतो? नाही, कसं आहे, खरं तर शिवसेना प्रमुखांच्या मुशीत मी राजकारण करायला सुरुवात केली. मी एक अल्पसंख्याक माणूस आहे. शिवसेना प्रमुखांच्या जवळ मी असताना मी त्यांना प्रश्न एकदा असा सहज बोललो होतो की साहेब मी जैन आहे. तर साहेबांनी मला सांगितलं, भुजबळांची जात
ही त्यांनी आपला पक्ष सोडल्यानंतर मला कळली. म्हणजे जातपात हा विषय जो आहे हा आता संपलेला आहे. कोणी असं करण्याचं, पण जे असे नवीन नौखे येतात लोक, त्यांना असं वाटतो की काहीतरी आपण असा मांडला मुद्दा, कारण किशोरजींच्या विरोधात बोलायला दुसरं काही नाही. विकासाचा मुद्दा तर त्यांच्याकडे काहीच नाही आहे, किंवा विकासाचं कुठलं त्यांचं बॅकग्राऊंड हा काहीच नाही आहे. हे टेंडर घेणारी माणसं, कॉन्ट्रॅक्ट घेणारी माणसं, कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून गावोगावी पैसे कमवायचे, त्याचा निधी निकृष्ट असं दर्जाचं काम करायचं, आणि मधल्या काळात प्रशासक होता त्याचा गैरफायदा घेऊन अनेक माया जमवलेली आहे ती. आणि म्हणून आता बोलायचं काय तर जातीचा मुद्दा. पण माझ्याकडे दरवर्षी 300 ते 500 लोक शिकून बाहेर निघतात. ते सगळे या भागातले असतात. त्यांची जात काय वेगळी नसते. सगळे मराठी, कोळी, आगरी, मुस्लिम, बौद्ध, सगळ्या 18 पगड जातीची मंडळी असते, आणि त्यांना शिकवण्याचं काम मी करतो आहे. मी कुठल्या जातीचं असणं हे महत्त्वाचं नाही आहे, मी कुठल्या जातीसाठी काम करतो आहे हे महत्त्वाचं असतं. आणि ते या भागात राहून आम्हाला जनतेने खूप भरभरून दिलं आहे, आणि जनतेचे आम्ही देणे लागतो. म्हणून त्यांच्या उन्नतीसाठी शिक्षणाची गंगा, बँकेची गंगा, आमच्याकडे असणाऱ्या सगळ्या राजकीय ताकदीची गंगा आम्ही जनतेसाठी आणलेली आहे. कधी जातपाताविषयी आमच्या मनामध्ये आला नाही. समोरच्याला आता तो एक मुद्दा घेऊन काहीतरी चालू शकतो, काहीतरी होऊ शकतो, पण त्याच्यासाठी दानत असली पाहिजे. सार्वजनिक जीवनात काम करण्याची दानत असली पाहिजे, सहकार्य करण्याची भावना असली पाहिजे. ती कधी मला यापूर्वी त्यांच्याकडे दिसली नाही. आणि त्यांचा हेतू साफ आहे की जिल्हा परिषदमध्ये जाऊन या कंत्राटांमध्ये जे काही चुकीची कामं करतात त्याच्यावरती पडदा पाडणं. कुठलाही त्या बाकीचा उद्देश त्यांचा आहे असं दिसत नाही, म्हणून जातीचं नाव घेतात. धन्यवाद सर. हे होते नागोठ नगराचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार किशोर जैन. राजवैश्व पॉइंट मराठी, नागोठ, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.